नमस्ते, आम्ही द्वारकादास मंदिर राजस्थानी माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी आहोत। माझे नाव आहे समर्थ नितीन फटाके। माझे नाव प्रणव काय आहे। त्याबरोबरच आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट सिटी इन फ्युचर। तर आपला फर्स्ट टॉपिक आहे सोलार ट्रॅकर आहे। सोलार ट्रॅकरमध्ये आपण मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी कशी सेव्ह होऊ शकेल यावर विचार केलेला आहे। तर हा जो प्रोजेक्ट आहे, ज्या दिशेने सूर्य असेल त्या दिशेने हा सोलार पॅनल फिरणार आहे आणि मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकेल। टॉपिक्समध्ये आपण 2 LDR मॉड्यूल, एक सोलार पॅनल, 12 वोल्ट DC मोटर, एक मोटर ड्रायव्हर आणि मेल फिमेल वायर वापरले। टॉपिक आहे आपला वर्टिकल वाइंड। यामध्ये आपण ज्यावेळेस गाडी हायवेवरून जाईल त्यावेळेस हे वर्टिकल वाइंड आहे जे ते फिरणार आणि त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल ती कशी ते पाहू। तर हे वाइंड मार्फत आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकेल आणि तेच आपण हे स्ट्रीट ऑटोमॅटिक लाईटमध्ये वापरू शकेल। आपला थर्ड टॉपिक आहे ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट। ज्या वेळेस हायवेवर गाडी जाईल त्यावेळेसच आपण हे जे इलेक्ट्रिक पोल आहेत तेच त्यावेळेसच ग्लो करणार आहे आणि त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी सेव्ह करू शकेल। तर आपण वर्टिकल वाइंड टॉपिकमध्ये 3 12 वोल्ट मोटर DC मोटर वापरलेले आहेत आणि 3 PVC पाईप वाइंड वापरलेले आहेत। तसेच ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईटमध्ये आपण एक IR सेन्सर, LDR मॉड्यूल, परत 3 पोल आणि 3 LED वापरलेले आहेत। जो सिटीमध्ये जो डॅम असतो तो ओव्हरफ्लो होतो, तो त्या सिटीमध्ये जो डॅम असतो ते ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून आपण हे डॅम अलर्ट सिस्टम बनवलेलं आहे। तर हे पाहू कसं वर्क करेल। तर हे आपण 2 पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल बनवलेलं आहे। तर ह्या लेवलपेक्षा वरती गेलं की लगेच बजर वाजेल आणि ते लगेच आपल्याला संकेत किंवा सूचना देईल। अशा प्रकारे बजर वाजेल आणि आपल्याला आपण हा स्मार्ट डस्टबिन इन सोसायटी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। तर जे सोसायटी असतात त्यामध्ये एक डस्टबिन असतं, त्या डस्टबिन ओव्हरफ्लो करून ग्राउंड फ्लोअरवर पांगतात किंवा ते आपला पांगतो आणि ते होऊ नये म्हणून आपण हे स्मार्ट डस्टबिन हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। तर ज्या वेळेस डस्टबिन फुल होईल त्यावेळेस सोसायटीला कळेल की हा डस्टबिन फुल झालेला आहे, यामध्ये जास्तीत जास्त कचरा टाकू नये। आपण स्मार्ट डस्टबिन सोसायटीमध्ये आपण बजर आणि एक IR सेन्सर वापरलेला आहे। आपला हे 6 टॉपिक आहे सिटी डिझास्टर अलर्ट सिस्टम। तर यामध्ये आपण जे डिझास्टर येतात त्या जमीन हादरतात आणि त्या हादऱ्यामुळे हे जे वेट लिफ्ट आहेत ते हादरण्यामुळं ते एकमेकाला टच होतात आणि त्यापासून आपल्याला बजर मार्फत आपल्याला कळेल की डिझास्टर आले। तर यामध्ये आपण कंपोनेंट्स वापरलेले आहेत, जे की एक बजर आहे आणि एक वेट आहे आणि एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे। आपला 7th टॉपिक आहे वायरलेसली कार चार्जिंग। तर फ्युचरमध्ये एक वायरलेस कार चार्जिंग म्हणून आपण एक स्टेशन बनवलं आहे। ते भविष्य काळामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक कार्स येणार आहेत आणि त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक स्टेशन बनवलेलं आहे। तर या इलेक्ट्रिक स्टेशन ज्यावेळेस प्लॅटफॉर्मवर जाईल कार त्यावेळेस ऑटोमॅटिकली वायरलेसली चार्ज होऊ शकेल आणि त्याबद्दल आपण काही वर्क न करता ऑटोमॅटिकली चार्ज होऊ शकेल आणि ते आपण वायरलेसली कार चार्जिंग हा स्टेशन बनवलेला आहे। तर हा प्रोजेक्ट आपण पूर्ण इलेक्ट्रिसिटी इफिशियंट हा टॉपिकवर बनवलेला आहे। तर यामध्ये आपण कशी इलेक्ट्रिसिटी सेव्ह होऊ शकेल, कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकेल यावर आपण विचार केलेला आहे। तर हा प्रोजेक्ट आपला भविष्य काळामध्ये खूप उपयोगी ठरणार आहे। थँक्यू।